नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या तासिकेमध्ये स्वागत आहे. मी शारदा लांडे. आपला आजचा विषय आहे मराठी. आपण आपल्या मागच्या तासिकेला आपला मराठीचा 14वा धडा मिठाचा शोध तो धडा पाहिला, त्याची प्रश्न उत्तरे, त्याचा स्वाध्याय पाहिला. तर आज आपण आपला पुढचा धडा बघणार आहोत. धडा 15वा आनंदाचं झाड. तर तसं तर आपण मागच्या तासिकेला पाहिलेलंच आहे की आपल्या मिठाचा शोध या धड्यात तुम्ही काय शिकलात. प्रश्न उत्तरे सुद्धा झालेत. एकदा थोडक्यात आणखी पुन्हा एकदा मी तुम्हाला त्याविषयी सांगते. ठीक आहे, तर पहा. मिठाचा शोध खूप थोडक्यात सांगते. पूर्वीच्या काळी मनुष्य हा जंगलात गुहेत राहायचा. आधीच्या मानवाला कसलीच कला अवगत नव्हती. अग्नीचा शोध लागलेला नव्हता. तो जंगलात गुहेत राहायचा. कंदमुळं, प्राण्यांचं कच्चं मांस खाऊन स्वतःचं पोट भरायचा. पुढे चालून अग्नीचा शोध लागला. त्यानंतर त्याला अन्न भाजून आणि शिजवून खाण्याची कला अवगत झाली. नंतर तो शेती करून, वस्ती करून राहू लागला. कालांतराने वेगवेगळे शोध लागत गेले आणि मानवाची प्रगती होत गेली. त्याच दरम्यान मानवाने मिठाचा शोध लावला. मग आता त्याने मिठाचा शोध कुठे लावला? कारण एका वेळेस तो जंगलात असताना काही हरणं झाडाच्या बुंद्याशी एक दगड चाटत होते. मानवाने त्या गोष्टीचं निरीक्षण केलं. मग त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हे हरणं इथे रोज हा दगड का चाटतात? त्याने सुद्धा तो दगड चाटून पाहिला. त्याला एक वेगळी चव जाणवली आणि मग ती चव त्याला खूप आवडली. तो दगड म्हणजेच काय होतं तर तो होता खनिज मिठाचा दगड. आणि खनिज मीठ म्हणजेच सैंधव मीठ, आपण ज्याला सैंधव मीठ म्हणतो. आता सैंधव मीठ मी तुम्हाला आधी सांगितलं की खनिज मीठ म्हणजे हा एक दगडाचा प्रकार असतो जो खनिजाचा प्रकार आहे. जो सैंधव मीठ जे आपण उपवासाला वापरतो, परंतु आपण जे मीठ वापरतो ते समुद्री मीठ वापरतो. कारण ते समुद्राच्या पाण्यामध्ये असलेले जे क्षार असतात त्यापासून बनलेलं असते. म्हणून पुढे मग मानवाने त्या झाडाच्या जवळ असलेले ते दगड त्याचे तुकडे केले आणि त्याच्या गुहेत घेऊन गेला. कंदमुळं खाताना रोज तो दगड चाटू लागला. पुढे तिथला तो दगड संपून गेला. मग त्याला पुन्हा अळणी आणि बेचव जेवण करावं लागलं. परंतु त्याला स्वस्त बसवेना, कारण त्याची जेवणातली गोडी संपली होती. त्याला पुन्हा ती गोडी त्याच्या जेवणात मिळवायची होती. म्हणून तो संपूर्ण जंगलभर फिरला आणि शेवटी जिथे जंगल संपते तो अशा परिसरात येऊन पोहोचला. तिथे त्याला एक वेगळ्या प्रकारची माती दिसली. ती वाळू म्हणजेच समुद्र किनाऱ्यावर पसरलेली माती होय. तिथेच पुढे त्याला खूप लांबवर पाणी दिसलं. पाणी पसरलेलं दिसलं. तिथे जाणं त्याला शक्य नव्हतं, परंतु त्याला कुतूहल वाटलं त्या गोष्टीचं. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजेच काय होतं विद्यार्थ्यांना? अथांग समुद्र पसरलेला होता तो. आणि त्या समुद्राच्या जवळ असलेली जी माती होती ती माती म्हणजेच वाळूनी भरलेला तो समुद्र किनारा, जो त्या मानवाने प्रथमच पाहिला होता. पुढे तो हळूहळू त्या पाण्यात गेला. ते पाणी त्याच्या अंगाला झोंबू लागलं, कारण जंगलात चालल्यामुळे त्याच्या अंगाला खरचटलं होतं. त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या, त्यामुळे ते पाणी त्याच्या अंगाला झोंबू लागलं. त्याच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला की असं का होतं आहे? कारण नदीचं पाणी त्याने पाहिलेलं होतं. त्याला नदीच्या पाण्यामुळे त्रास झाला नाही. मग त्याने तेव्हासुद्धा ते पाणी पिऊन पाहिलं. त्याला एक ओळखीची चव वाटली. ती चव ओळखीची वाटल्यामुळे त्याने मग असा विचार केला की आपण जेवण करताना रोज हे पाणी पिऊ शकतो, म्हणून हे पाणी आपण आपल्या गुहेत नेलं पाहिजे. परंतु त्याला ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने समुद्र किनाऱ्यावर एक कसा खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात ते पाणी साठवलं. मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले जे क्षार होते, म्हणजेच जे आपण सध्या जे मीठ खात असतो ते त्या खड्ड्याच्या तळाशी राहिलं. आणि मग आदिमानव ते सहजतेने त्याच्या गुहेमध्ये नेऊ लागला. अशा प्रकारे त्याच्या आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली. अशा प्रकारे आपण आपला हा धडा पाहिला. याची प्रश्न उत्तरे सुद्धा आपण पाहिली. तर आता आपण आपला हा जो पुढचा धडा आहे आनंदाचं झाड तो बघणार आहोत. चला बघा मग. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती.
काही फांद्यांना मोहर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडावर लोंबत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. आमचा शेवगा खूप छान बहरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका. मला जरा त्या काकूंचा रागच आला. मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच, उलट झाडं किती परोपकारी असतात. ती का बरं आपल्यात भांडणं लावतील. आपण माणसंच असा विचार करतो. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घर देतात, आधार देतात. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. पहा विद्यार्थ्यांनो, इथे तुम्हाला हे चित्र दिसतंय. इथे हे छोटंसं घर, तिथे ती एक मुलगी उभी आहे. इथे हे समोर झाड आहे. या झाडाखाली मांजर बसलेली आहे आणि या झाडावर हे वेगवेगळे पक्षी बसलेले आहेत. तर आता हे झाड तुम्ही पाहिलं, इथे वर आपल्या धड्याचं नाव दिलेलं आहे आनंदाचं झाड, परंतु इथे उल्लेख केलेला आहे शेवगा. काय उल्लेख केलेला आहे? शेवगा. आता तुम्हा सर्वांना शेवगा माहिती आहे विद्यार्थ्यांना काय आहे? शेवग्याच्या शेंगा खाल्लेल्या आहेत का कुणी खाल्ल्या असतील, कुणाला माहिती असेल तर त्यांना माहिती असेल नेमका शेवगा कसा असतो, बरोबर? तर आता या धड्यात आपल्याला काय दिलेलं आहे की आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. पहा, लेखिका बोलत आहे की आमच्या दारात शेवग्याचं झाड होतं. तो खूप छान असा बहरला होता. सुंदर हिरवट पोपटी पालवी त्याला फुटली होती. झाड हळूहळू उंच उंच वाढत चाललं होतं. त्याच्या नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरलेली होती. त्याच्या फांद्यांना मोहरसुद्धा फुलला होता आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडावर लोंबत होते. झाड हे असं हिरवगार होतं, परंतु त्या हिरव्यागार झाडाला ते पांढऱ्या शुभ्र फुलांचा तो फुलोरा उठून दिसत होता. त्यामुळे आमचा शेवगा खूप छान बहरला होता. येणारे जाणारे जे लोक होते ते आमच्या शेवग्याच्या झाडाला बस पाहतच राहायचे, असे लेखिका म्हणतात. परंतु एका दिवशी काय झालं, लेखिकेच्या शेजारी राहणाऱ्या ज्या काकू होत्या त्या तिथे आल्या आणि त्या लेखिकेच्या आईला म्हणाल्या की दारात कधीही शेवगा लावू नये. का? कारण घरात भांडणं होतात. त्यामुळे लेखिकेला त्या शेजारच्या काकूंचा खूप राग आला. कारण इतकं सुंदर असं झाड तोडून टाका असं त्या काकू म्हणत होत्या. परंतु लेखिका काही बोलतील त्या आधीच लेखिकेच्या आई म्हणाल्या की झाडं ती सगळी सारखीच असतात. उलट झाडं किती परोपकारी असतात. आपल्याला ती आपल्यामध्ये का भांडणं लावतील. उलट झाडं ही माणसांचा आधारच असतात. झाडं माणसांचा विचार करतात. झाडं तर आपल्याला फुलं फळं देतात, पक्ष्यांना घर देतात, आपल्याला सावली देतात, आधार देतात. लेखिकेच्या आईंनी त्या शेजारच्या काकूंना अशा प्रकारे समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी हे झाड लावलं हे जोपासण्यासाठी लावलेलं आहे, तोडण्यासाठी नाही. काकू म्हणाल्या, अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही. आई म्हणाली, नेऊ देत, नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती. झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या. झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडेच जाणार. हिरव्यागार पसरलेल्या फांदीवर रंगीबिरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा. या शेवग्यामुळे मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे, मोहक रंग, लयदार लगपी गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळाली. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट झाली. फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या. शेवग्यामुळे अलगद हवेत तरंगत इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली. मधांनी गच्च भरलेल्या फुलातून हवेत अलगद मध चोखण्याची कला पाहावी ती फुलचुख्यांची. इटुकला बोळभर फुलचुका. असतो मात्र कसरतपटू. एरवी मला कधी दिसलाच नसता. फक्त आवाजच ऐकून होते. तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खालीवर करत अगदी एकाग्रतेने तुकतुक आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला.
भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षीही शांतपणे झुलताना मी पाहिला. छोटे छोटे हिरव्या राघूंचे थवेच्या थवे अलगद उडत उडत हवेत तरंगत, कधी किडे तर कधी पराग केशरांच्या फणा उडवताना पाहिलं. पहा मग विद्यार्थ्यांना, पुन्हा लेखिका काय म्हणतात की त्यांच्या शेजारच्या ज्या काकू होत्या त्या आईला काय म्हणाल्या लेखिकेच्या, की जेव्हा लोक झाडाच्या शेंगा तोडून येतील तेव्हा तुम्ही लोकांची भांडणार नाही का. लेखिकेची आई काय म्हणाली, नेऊ दे नेला तर, खाण्याची वस्तू आहे ती, खाण्याची वस्तू आहे तर लोक तर नेतीलच ना. झाडांना शेंगा फक्त ह्या आमच्यासाठी नाही आहे तर त्या इतरांसाठी सुद्धा आहे, त्यामुळे बाकीचे लोकसुद्धा नेऊ शकतात. जोपर्यंत झाडांना शेंगा आहे तोपर्यंत बाकी लोकांचं लक्ष हे झाडाकडे राहणारच ना. असं लेखिकेच्या आई त्या शेजारच्या काकूंना समजावून सांगू लागल्या. आता पुढे पहा, लेखिका त्यांचा अनुभव आपल्याला सांगत आहे विद्यार्थ्यांना, की त्यांनी आनंदाचं झाड या झाडाला, शेवग्याच्या झाडाला लेखिका आनंदाचं झाड का म्हणतात, आपण हे सगळं या धड्यात बघणार आहोत. पहा मग, हिरव्यागार पसरलेल्या फांदीवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत असते. आपण चित्रात पाहिलं आधीच की त्या झाडांवर किती वेगवेगळे पक्षी दिसतात तुम्हाला. तर त्या हिरव्यागार झाडावर वेगवेगळ्या रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत असते. मेळा भरत असे म्हणजेच काय, की ते झाड खूप मोठं आणि उंच असं होतं, हिरवंगार होतं. त्यामुळे प्रत्येक पक्षी, जे पक्षी असतील ते सर्व पक्षी येऊन त्या झाडावर बसायचे. तिथे त्यांची दिनचर्या ठरलेली असायची. प्रत्येक पक्षाचा वेगवेगळा आवाज असतो. त्यामुळे लेखिका म्हणतात की तिथे लेखिकेने वेगवेगळे पक्षी पाहिले, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आकार, त्यांचं देखणं रूप आणि त्यांचे मोहक रंग ते सुद्धा लेखिकेने पाहिले. त्यांचे लयदार लघवी गोड आवाज, म्हणजेच प्रत्येक पक्षाचा जो वेग, जसं आपण म्हणतो कावळा कावकाव करतो, चिमणी चिवचिव करते, पोपट मिठू मिठू करतो, त्यानंतर कोकिळाही गाणं म्हणते, आणखी बरेचसे जे पक्षी आहेत ते सुद्धा खूप वेगवेगळ्या हालचाली आणि वेगवेगळे आवाज काढत असतात. त्यामुळे त्या प्रत्येक पक्ष्यांची हालचाल, प्रत्येक पक्ष्यांचे रंग, त्यांचे देखणे मोहक रूप, त्यांचा आकार, त्यांची दिनचर्या, की सकाळपासून उठल्यानंतर जसा मनुष्य स्वतःची दिनचर्या ठरलेली असते, स्वतःचं जे काम चालू असते, त्याप्रमाणेच पक्ष्यांचं सुद्धा तसंच असते. त्यामुळे पक्ष्यांचं सुद्धा तसंच असते. त्या पक्ष्यांची दिनचर्या ही लेखिकेला कळली होती. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट झाली. फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या शेवग्यामध्ये. लेखिका काय म्हणतात की शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालणारा जो गुंजारव करणारा जो काळ्या टपोऱ्या भुंगा होता, त्या भुंग्यासोबत लेखिकेची ओळख झाली. फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशासुद्धा लेखिकेने पाहिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनो, आजसाठी एवढंच. आपला पुढचा भाग आपण उद्या बघूया. धन्यवाद.